आज डी.वाय. पाटील स्टेडियम येथे पी.आर. रेहमान यांच्या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी म्हणून एक डी.सी.पी, एक ए.सी.पी, 16 पी.आय. आणि 21 ए.पी.आय. पी.एस.आय. आपण डिप्लॉय केलेले आहेत। त्याच्यासोबत 227 अंमलदार आणि 400 वॉर्डन देण्यात आलेले आहेत। एकूण 12 क्रेन उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत, ज्यामुळे कोणी नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करता यावी। भीमाशंकर ते एल.पी. ब्रिजपर्यंतचा जो स्टेडियमसमोरचा सर्व्हिस रोड आहे त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तेव्हा तिथं कुठल्याही प्रकारच्या वाहनांना पार्किंग करता येणार नाही। तसेच स्टेडियमच्या परिसरामध्ये सुद्धा कुठल्याही वाहनांना पार्किंग करता येणार नाही। वाहतूक अबाधित राहावी म्हणून आपण दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व हेवी व्हेकल जी आहे ती आपण बंद केलेली आहे, ज्याच्यामुळं वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील। आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो की पार्किंगची जागा जी आहे ती अपुरी असल्याकारणाने जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि आपली वाहने घेऊन येत असाल तर रहेजा युनिव्हर्सल, त्याचबरोबर पंचशील त्याच्या बाजूलाच असलेले पार्किंग, भीमाशंकर, त्यानंतर सेक्टर 15ची पार्किंग, सुनील गावस्कर मैदान, बामणडोंगरी मैदान, रामलीला मैदान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ते आणि या पार्किंगच्या संदर्भामध्ये पार्क प्लस ॲपवरती सुद्धा आपण प्री बुक करून आपली वाहनं जी आहे ती त्या ठिकाणी पार्क करू शकतो।